आज आपण इथे पाहणार आहोत सुकटची रस्सा भाजी. तर मी इथे 1 वाटी सुकट घेतलेली आहे. ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर तिला चाळणीत काढून कोरडी करून घ्यायची. नंतर एका कढईमध्ये जी आपण सुकट धुवून घेतलेली आहे तिला थोडंसं असं तेल टाकून परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत तिला असं लालसर कलर येत नाही तोपर्यंत तिला आपल्याला परतायचं आहे. नंतर मी इथे 5 ते 6 कांदे घेतलेले आहेत. कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. कांदा परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन किंवा ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या कालवणाला घट्टपणा येईल. त्याच्यामध्ये हळद, मी घरची चटणी टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि जी आपण तेलावरती सुकट परतलेली आहे ती त्या कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी ॲड करायचं. कालवणाला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण झाकून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं सुकट चांगली शिजवून घ्यायची आहे. सुकट शिजल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली झणझणीत सुकटीची भाजी तयार आहे. थँक्यू.